श्री स्वामी समर्थ सर्वांचे अनिताच क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलवर मी अनिता हार्दिक स्वागत करते। बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं। आज दिनांक 17 मे 2025 वार शनिवार। आजचा भाग आहे श्री सद्गुरूंमुळे महाराज आणि बाळूमामा। ओके, नद्यांच्या उपमापासून ते संगमापर्यंत, नद्यांच्या उगमापासून ते संगमापर्यंत अनेक संत महात्म्यांनी अनेक वर्ष वास्तव्य केलेले दिसून येते। सह्याद्रीच्या कुशीत या प्रकारे संतांची एक मालिकाच तयार झालेली आहे। श्री दत्तात्रेयांचा तिसरा अवतार नरसिंह सरस्वती यांचा साक्षात्कार श्री स्वामीनारायण महाराज यांना झाला। स्वामीनारायण महाराज यांनी पाटगावच्या मौनी महाराजांना अनुग्रह दिला। मौनी महाराजांना दृष्टांतात अनुग्रह केला व त्यांच्यामुळे महाराजांनी बाळूमामाला अनुग्रह केला। श्रींमुळे महाराज यांचे संपूर्ण नाव श्री बाळकृष्ण जयराम मुळे यांचा जन्म मार्गशीर्ष शुद्ध तृतीया शके 1791 सन 1869 रोजी दुपारी 12 वाजता सोलापूर तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी झाला। त्यांचे शिक्षण 4थी पर्यंत झाले। लहानपणापासून ते गुराढोरांना भरपूर चारा पाणी देणे व आपल्या सवंगड्यांना जमवून घरातील खाद्यपदार्थ वाटणे यात त्यांना फार आनंद वाटे। हे व्यवहारी जगातील घरातील लोकांना पटेनासे झाले। त्यामुळे त्यांना घरातील लोकांकडून व इतरांकडून मार बसू लागला व त्यांचा छळ सुरू झाला। त्यांचे आपल्या घरच्या शिंपी धंद्यातून सुद्धा लक्ष नव्हते। त्यांनी बालपणातच आपल्या घराचा त्याग केला। पाटगाव या ठिकाणीमुळे महाराजांना मौनी महाराजांचा अनुग्रह झाला आणि त्यांचे वेगवेगळे चमत्कार लोकांना दिसू लागले। त्यांचे वागणे विलासी होते। त्यांना दागदागिने जड जविहार घालणे याची आवड होती। त्यांचा पोशाख म्हणजे गुडघ्यापर्यंत लांबीचा गोल असा शर्ट, लंगोटी व कानटोपी। नेहमी भजन कीर्तनात रमणे आणि लहर लागेल त्यावेळी पावा वाजविण्याचा त्यांना फार छंद होता। तसेच अनेक ग्रंथ खरेदी करणे व त्यांचा अभ्यास करणे, वर्षाला पंढरपूरला जाणे यात त्यांना वेळ जाई। विठ्ठलाची भक्ती ते करीत। मटण व दारू हे पदार्थ त्यांना सतत लागत, पण ते मिताहारी होते। आपल्याकडे येणाऱ्या भक्तांना अन्नदान करणे व अनेक शिव्याद्वारे त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे कल्याण करणे हे त्यांचे आद्य कर्म होते। त्यांनी काशी, गया, प्रयाग यासारखी अनेक तीर्थ केली होती। त्यांना अनेक भाषा येत होत्या। तसेच चहापूड, गूळ यासारखे पदार्थ खरेदी करणे व लोकांना चहा करून देणे व त्यांचा आजार मग तो कोणताही असो तो घालवणे यात त्यांना आनंद वाटे। त्यांच्यामुळे महाराजांचा चहा म्हणजे सर्व रोगावरचे रामबाण औषध। बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते। भक्तांनो, आज आपण बघितलं, आजचा दिनांक आहे 17 मे 2025 आणि वार शनिवार। आजच्या भागात श्रींमुळे महाराज आणि बाळूमामा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, माहिती आवडत असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की जास्तीत जास्त भाविकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल आणि कमेंट्स करायला विसरू नका तुम्हाला माहिती कशी आवडली। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।